श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाचार्य राजा परीक्षिताला सांगू लागले, पांचाल नावाचा देश आणि त्या देशाचा राजा द्रुपद याची द्रौपदी नावाची कन्या आणि त्याला दृष्टद्युम्न नावाचा भाऊ असे 2 पुत्र होते. द्रौपदी आणि तिचा भाऊ दृष्टद्युम्न. या दृष्टद्युम्नाला धृष्टकेतू या नावाचा पुत्र झाला आणि पांचाल देशाचे असल्यामुळे या राजांना पांचाल राजे असंच म्हटलं जातं. याच वंशामध्ये पुढे संवरण नावाचा एक राजा होऊन गेला. त्याचा विवाह सूर्याची कन्या तपती हिच्याबरोबर झाला आणि तिच्यापासून कुरुक्षेत्राचा मुख्य असणारा, कुरुक्षेत्राचा स्वामी असणारा राजा कुरु याचा जन्म झाला. त्याच्याच वंशामध्ये पुढे बृहद्रथ नावाचा राजा झाला आणि या राजा बृहद्रथाला आपल्या पत्नीच्या गर्भातून एक बालक उत्पन्न झालं आणि जन्मताच त्या बालकाच्या शरीराचे उभे असे 2 तुकडे झाले. असं हे विचित्र बालक जन्माला आलेलं पाहून त्या मातेने बालकाला बाहेर फेकून दिले. ते नेमकं जरा नावाच्या राक्षसिणीने हवेत झेलले आणि तिने त्या मृत बालकाला, 2 तुकडे असलेल्या बालकाला दोन्ही हातामध्ये झेलत आकाशामध्ये उडवत चेंडूप्रमाणे खेळत, हे बालका तू जिवंत हो, हे बालका तू जिवंत हो असं म्हणत म्हणत ते दोन्ही तुकडे तिने एकमेकांना जोडले. आणि काय आश्चर्य, ते बालक चक्क जिवंत झालं आणि जरा नावाच्या राक्षसिणीने त्याला जोडलं, एकसंध केलं. म्हणून त्या पुत्राचं नाव जरासंध असं पडलं. त्याच कुळामध्ये पुढे अनेक पिढ्यानंतर देवापी नावाचा शंतनूचा मोठा भाऊ आणि बाल्लिक या नावाचा लहान भाऊ असे 3 भाऊ होऊन गेले. देवापी याला राज्यकारभार करण्यामध्ये काहीच स्वारस्य नसल्यामुळे तो आपल्या पित्याची परवानगी घेऊन वनामध्ये निघून गेला आणि म्हणून त्याचा नंबर 2चा मुलगा शंतनू हा त्या साम्राज्याचा राजा झाला. मागच्या जन्मी या शंतनूचं नाव महाभीष असं होतं.
आणि तो ज्या कोण्या वृद्धाला हाताने स्पर्श करी तो तरुण होऊन त्याला पूर्वीसारखं तारुण्य प्राप्त होत असे. आणि ही अद्भुत शक्ती त्या शंतनू राजाला असल्यामुळे त्याचं नाव शंतनू असं पडलं. हा राजा शंतनू एकदा वनामध्ये विहार करत असताना गंगा नदीच्या किनारी हा शांतपणे बसला असताना एकाएकी त्या पाण्याच्या प्रवाहातून एक सुंदर स्त्री बाहेर आली आणि त्या सुंदर स्त्रीने राजा शंतनू समोर येऊन त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपल्या पायातले पैंजण वाजवत वाजवत शारीरिक हालचाली करत करत आपले नेत्र कटाक्ष टाकून या शंतनूला घायाळ करत करत ती आजूबाजूला बागडू लागली. राजा शंतनू तिच्याकडे पाहताच एकदम मोहित झाला. त्याला ती आपली पत्नी व्हावी असं वाटलं आणि म्हणून त्याने पळत जाऊन तिचा हात पकडला आणि तिला म्हणाला, हे सुंदरी, तू कोण आहेस? मला तू फार आवडलेली आहेस आणि मला तुझ्याबरोबर विवाह करावा आणि तू माझी राणी व्हावीस असं मला वाटतंय. या संपूर्ण राज्याचा मी सम्राट चक्रवर्ती राजा आहे. माझं नाव शंतनू. हे सुंदरी, हे प्रिये, तू माझी होशील का? असा प्रस्ताव शंतनूने मांडला. त्यावर ती म्हणाली, हे तुझे म्हणणे मी मान्य करीन, पण एका अटीवर. मी जे काही करीन ते तू नुसतं पाहत राहायचं, का म्हणून मला विचारायचं नाही. आणि ज्या क्षणी तू मला प्रश्न करशील त्या क्षणी मी नाहीशी होईन. माझं नाव गंगा. मी स्वर्गामध्ये असते, परंतु राजा भगीरथ याने मला पृथ्वीवर आणलेलं आहे. आणि तेव्हापासून लोककल्याणाचं, त्यांची पापं धुण्याचं काम मी करते आहे. मी गंगा आहे. शंतनूला मोठं आश्चर्य वाटलं. नदी एका स्त्रीचं रूप घेऊन येते काय? आपल्याशी संवाद साधते काय? आपली पत्नी होऊ इच्छिते काय? या साऱ्याच गोष्टी अतर्क्य वाटल्या. आणि ती केवळ गंगा आहे म्हणून आणि स्वर्गामधून पृथ्वीवर आलेली एक नदी आहे म्हणून तिच्या सर्व अटी त्याने मान्य केल्या.
आणि तिला घेऊन तो आपल्या महालात आला. गंगेने राजा शंतनूला तन मन धन अर्पण करून तृप्त करून टाकलं. ती त्याच्या स्वाधीन झाली. स्त्री सुख मिळाल्यामुळे राजा शंतनू अत्यंत आनंदित झाला. त्यात स्वर्गीय स्त्री, मग काय विचारता, सगळाच आनंद. गंगा अत्यंत आनंदाने या शंतनू राजाची राणी होऊन आनंदामध्ये अत्यंत प्रेमाने मनापासून राहत होते. बघता बघता 1 वर्ष झालं. गंगेला एक सुंदर पुत्र झाला. आपल्याला पुत्र झाला हे कळता क्षणी गंगेने त्या पुत्राला एका सुंदर अशा वस्त्रामध्ये बांधलं आणि महालापासून ती चालत चालत गेली आणि आपल्याच प्रवाहामध्ये गंगा नदीमध्ये तिने त्या पुत्राला सोडून दिलं. राजा शंतनू हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाला. ही स्वर्गीय गंगा म्हणवते स्वतःला आणि आपल्याच पुत्राला आपल्यामध्येच म्हणजेच गंगेच्या पात्रातच विलीन करून टाकते. जन्मताच त्याला पाण्यामध्ये सोडून देते. ही स्त्री आहे का कोण आहे? ही इतकी निष्ठुर कशी, इतकी कठोर कशी, असा त्याला मोठा प्रश्न पडला. पण काही विचारायचं नसल्यामुळं आणि तिच्या या अटी असल्यामुळे राजा शंतनूला काहीच बोलता येईना. तो मनाविरुद्ध घडणारी गोष्ट पाहत राहिला. दुसऱ्या वर्षी दुसरा मुलगा झाला. त्यालाही असंच सोडलं. तिसऱ्या वर्षी तिसरा मुलगा झाला. त्यालाही असंच सोडलं. शंतनू असहाय्यपणे पाहत राहायचा नुसतं. त्याला काहीच बोलता येत नसे, काही करता येत नसे, कारण मनात भीती होती. आपण जर हिला काही विचारलं आणि ही निघून गेली तर आपल्याला मिळणारं हे स्त्री सुख नाहीसं होईल आणि या आपल्या स्वार्थापोटी, आपल्या आनंदापोटी ती या बालकांचा वध करते आहे हे तो निमूटपणे पाहत राहिला. असं होता होता 7 वर्ष झाली आणि तिने 7 बालके मारली. आठव्या वर्षी तिला 8वा पुत्र झाला आणि त्याला घेऊन ती एका सुंदर वस्त्रामध्ये बांधून प्रवाहामध्ये सोडण्यासाठी निघणार. इतक्यात शंतनू राजाला न राहवल्यामुळे आणि त्याचा राग अनावर झाल्यामुळे आणि आता काय परिणाम होतील ते होऊ देत, परिणामांची तमा न बाळगता त्याने गंगेला अडवलं आणि तू हे का करतेस असं तिला विचारलं. यावर गंगा म्हणाली, आपल्यामध्ये असा एक करार झालेला होता की मी जे काही करीन ते तुम्ही फक्त पाहत राहायचं, मला कुठलाही प्रश्न विचारायचा नाही.
आणि जर तुम्ही मला विचारलत आणि हे का करतेस म्हणून म्हणालात तर मी तुम्हाला सोडून जाईन. आपल्या या कराराप्रमाणे तुम्ही आता हा करार भंग केलेला असल्यामुळे मी आता आपल्याला सोडून जाणार आहे. पण आता या बालकाला मी न मारता तुमच्या स्वाधीन करून जाईन. आपणच आता याचं पालनपोषण करावं, कारण मी आता इथे एक क्षणभरही थांबू शकत नाही. माझी अट मान्य करूनही तुम्ही मोडली. असं सांगून त्या मुलाला राजा शंतनूच्या हातामध्ये सोपवून गंगा एका क्षणात तिथून अदृश्य झाली, दिसेनाशी झाली. हा सर्व प्रकार पाहून शंतनू अत्यंत दुःखी झाला आणि हाच पुत्र पुढे भीष्माचार्य म्हणून प्रसिद्धीला आला. गोपाल कृष्ण भगवान की जय.